नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे PM एक्झाम स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। MPSC तलाठी भरती व गट क 2026 यासाठी आपण MPSC पॅटर्ननुसार मागील परीक्षेत आलेले प्रश्न आणि ती संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत या पदाचे प्रमुख कार्य कोणते होते? ऑप्शन बी परराष्ट्र व्यवहार पाहणे हे काय होते? सुमंत या पदाचे प्रमुख कार्य होते। अष्टप्रधान मंडळातील सुमंत किंवा दबीर हा परराष्ट्र व्यवहारांशी संबंधित मंत्री होता। परकीय राज्यांशी राजनैतिक संबंध, तह आणि पत्रव्यवहार यांसारख्या बाबी सुमंताच्या कार्यक्षेत्रात येतात। आता अष्टप्रधान मंडळाचं काय वैशिष्ट्य आहे बघू, किंवा त्यांचं कार्य काय आहे पहा। पेशवा सामान्य प्रशासन, सचिवाचं कार्य काय असते? राजकीय पत्रव्यवहार पाहणे। सुमंताचं परराष्ट्र व्यवहार पाहणे। न्यायाधीशाचं काम काय असतं? न्यायव्यवस्था पाहणे। अमात्याचं कार्य काय असते? जमा खर्च अर्थ काय आहे ते पाहणे। मंत्र्याचं काम काय असतं? दैनंदिन राजकीय नोंदी आणि दरबार व्यवस्था। सेनापती, लष्कर, पंडितराव, धार्मिक बाबी हे सर्व महत्त्वाचं आहे, त्यामुळे सर्वांनी हे स्पष्टीकरण वाचायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा काय आहे बघा। राष्ट्रीय उद्यान अभयारण्य दिलेले आहेत आणि त्यांचे राज्य कोठे आहेत ह्याच्या जोड्या लावायच्या आहेत। काय आहे बघा, राष्ट्रीय उद्यान गीर, केवलादेव, काझीरंगा, रणथंबोर। बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी हे याचं करेक्ट आन्सर आहे। गीर राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? गुजरात राज्यामध्ये आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे? आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे बघा। केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? राजस्थानमध्ये आहे आणि हे उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि पूर्वी या अभयारण्याला काय म्हणतात? भरतपूर पक्षी असेही केवलादेव या अभयारण्याला ओळखले जात होते पूर्वीच्या काळी। काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? आसाममध्ये आहे आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे? एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे। रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये आहे आणि ते वाघांसाठी प्रसिद्ध आहे। या चारही ठिकाणचे वैशिष्ट्ये वेगवेगळे असल्यामुळे MPSC मध्ये स्थान, प्राणी आणि संरक्षण क्षेत्र अशा स्वरूपात महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हे पण प्रश्न महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडा। पहिलं वाक्य काय आहे बघा। राज्यपालांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात आणि राज्यपालांचा कार्यकाळ निश्चितपणे 5 वर्षांचा असतो आणि त्यापूर्वी त्यांना पदावरून हटवता येत नाही। आता ह्याच्यातलं योग्य विधाने ओळखायची आहेत। बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी अ बरोबर आहे। पहिलं वाक्य बरोबर आहे आणि दुसरं वाक्य हे चुकीचं आहे। स्पष्टीकरण पाहूया। अनुच्छेद 155 नुसार राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात। अनुच्छेद 156 नुसार राज्यपाल राष्ट्रपतींच्या इच्छेपर्यंत पदावर राहतात। राज्यपालांचा सामान्य कार्यकाल किती असतो? 5 वर्षांचा असतो। मात्र 5 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीही त्यांना पदावरून हटवता येते। राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करतात आणि एका व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती करता येते। तर एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट आहेत, कसं लक्षात ठेवायचं। अनुच्छेद 153 प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल। अनुच्छेद 156 कार्यकाल। अनुच्छेद 161 क्षमादानाचा अधिकार। अनुच्छेद 155 हा नियुक्तीचा अधिकार। अनुच्छेद 157 नुसार पात्रता, हे असं लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? कोणता पर्याय योग्य आहे? योग्य पर्याय विचारलेला आहे। बरोबर उत्तर अनुच्छेद 143 सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागार अधिकार। ऑप्शन सी हे याचं बरोबर उत्तर आहे। स्पष्टीकरण बघूया आपण, म्हणजे त्यानुसार तुम्हाला समजेल। अनुच्छेद 143 अंतर्गत राष्ट्रपतींना सार्वजनिक महत्त्वाच्या कायदेशीर किंवा वस्तुस्थितीशी संबंधित प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागता येतो। अनुच्छेद 32 नुसार मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार। अनुच्छेद 226 नुसार उच्च न्यायालयांना लेखी आदेश जारी करण्याचा अधिकार। अनुच्छेद 280 नुसार वित्त आयोग आणि अनुच्छेद 324 नुसार निवडणूक आयोग। हे प्रश्न, भारतीय द्वीपकल्पीय नद्यांपैकी नर्मदा आणि तापी या नद्या पश्चिमेकडे वाहतात, याचे प्रमुख कारण कोणते? ऑप्शन डी त्या भ्रंश दऱ्यांमधून वाहतात, हे याचं प्रमुख कारण आहे। एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेत महागाईचा दर वाढत असताना उत्पादन आणि रोजगारातही घट होत असेल तर या परिस्थितीला काय म्हणतात? काय म्हणतात या परिस्थितीला? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेत महागाईचा दर वाढत असताना उत्पादन आणि रोजगारात ही घट होत असेल तर त्या परिस्थितीला स्टॅगफ्लेशन असे म्हणतात। ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर आहे। पुढील प्रश्न,
रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य या संकल्पनेशी संबंधित शिवकालीन प्रशासनातील खालीलपैकी कोणता उपाय सर्वाधिक योग्य ठरतो? ऑप्शन बी, जमिनीची मोजणी करून प्रत्यक्ष उत्पन्नाच्या आधारे महसूल निश्चित करणे हा उपाय सर्वाधिक योग्य ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनात महसूल व्यवस्था सुधारण्याला विशेष महत्त्व होते. अण्णाजी दत्तो यांच्या नेतृत्वाखाली जमिनीची मोजणी व महसूल निश्चितीची व्यवस्था करण्यात आली. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. खालीलपैकी कोणता अधिकार केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे? महत्त्वाचा आहे प्रश्न. खालीलपैकी कोणता अधिकार केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे? ऑप्शन सी, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे याचं बरोबर उत्तर आहे. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा अधिकार फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. अनुच्छेद 19 अंतर्गत भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह 6 स्वातंत्र्ये दिली आहेत. अनुच्छेद 19 मधील अधिकार केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. मात्र अनुच्छेद 14 म्हणजे कायद्यापुढे समानता आणि अनुच्छेद 21 जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे नागरिक तसेच परदेशी नागरिकांनाही उपलब्ध आहेत. अनुच्छेद 19 अंतर्गत स्वातंत्र्य निरंकुश नाही. राष्ट्राची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता इत्यादी कारणांवर वाजवी निर्बंध घालता येतात. खालीलपैकी कोणता घटक मानवी विकास निर्देशांक मध्ये थेट समाविष्ट केला जात नाही म्हटलेला आहे बघा. कोणता घटक मानवी विकास निर्देशांक यामध्ये समाविष्ट केला जात नाही? बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन डी, महागाईचा दर हा मानवी विकास निर्देशांक मध्ये थेट समाविष्ट होत नाही. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI हा लोकांच्या जीवनातील आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान यांचे मोजमाप करणारा संयुक्त निर्देशांक आहे. HDI मध्ये आरोग्यासाठी जन्मावेळचे अपेक्षित आयुर्मान म्हणजे हे वापरले जाते. HDI मध्ये काय वापरले जाते? आरोग्यासाठी जन्मावेळचे अपेक्षित आयुर्मान वापरले जाते. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ऑप्शन सी, मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या भाग म्हणजेच IVA मध्ये समाविष्ट आहेत. आता मूलभूत अधिकार भाग 3, मूलभूत कर्तव्य भाग IVA म्हणजे भाग 4A. 86व्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य जोडले आणि राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे भाग 4. मूलभूत कर्तव्यांची संख्या सुरुवातीला 10 आणि मूलभूत कर्तव्ये अनुच्छेद 51 मध्ये आहेत. एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट काय आहे? 42वी घटना दुरुस्ती ही मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखली जाते. महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणता प्रदेश काळ्या मातीसाठी विशेष प्रसिद्ध आहे? महत्त्वाचा आहे प्रश्न. सर्वांना माहीत पाहिजे. ऑप्शन बी, महाराष्ट्राचे पठार हे काय आहे? काळ्या मातीसाठी प्रसिद्ध आहे. स्पष्टीकरण पाहूया. महाराष्ट्राच्या पठारी भागात प्रामुख्याने काळी माती म्हणजे तिला रेगोर माती सुद्धा ओळखले जाते. काळी माती आढळते. ही माती बेसॉल्ट खडकाच्या अपक्षयापासून तयार झाली आहे. असाही प्रश्न येतो. काळी माती कोणत्या खडकाच्या अपक्षयातून तयार होते? तर कोणत्या? बेसॉल्ट खडकाच्या अपक्षयातून तयार होते. काळ्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कशी आहे? जास्त असल्यामुळे ती विशेषतः कापूस पिकासाठी उपयुक्त मानली जाते. काळी माती कोठे आहे? महाराष्ट्राचे पठार. जांभी माती जास्त पर्जन्य असलेले प्रदेश. गाळाची माती नदी खोऱ्यांमध्ये आढळते आणि लाल माती पूर्व विदर्भातील काही भाग यामध्ये आढळून येते. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पंचायत राज व्यवस्थेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विधान ओळखायचं आहे. योग्य विधान. 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. हे पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य, पंचायत राज्याशी संबंधित तरतुदी राज्यघटनेच्या भाग I मध्ये आहेत आणि ग्रामसभा ही पंचायत राज व्यवस्थेतील मूलभूत संस्था आहे. बघा काय आहे याचं उत्तर? ऑप्शन डी, अ, ब आणि क हे तिन्ही विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत महागाई वाढण्याची शक्यता सर्वाधिक असते? कोणत्या परिस्थितीत महागाई वाढण्याची शक्यता असते? सर्वांनी उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. काय आहे याचं उत्तर बरोबर? ऑप्शन बी, वस्तूंची मागणी वाढते परंतु पुरवठा त्याच प्रमाणात वाढत नाही. ही काय आहे? महागाई वाढण्याची सर्वाधिक शक्यता आहे. अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांच्या सर्वसाधारण किंमत पातळीत सातत्याने वाढ होण्याच्या परिस्थितीला महागाई म्हणतात. जेव्हा मागणी उपलब्ध पुरवठ्यापेक्षा वेगाने वाढते तेव्हा वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असते आणि यालाच मागणी आधारित महागाई असे म्हणतात. याउलट उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमती वाढल्यास त्याला खर्च प्रेरित महागाई असे म्हणतात. महत्त्वाचा आहे प्रश्न. बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती प्रश्न पाहिजे आहेत तेही तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.